इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत। आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्यानंतर पदावल्या यांचा अभ्यास केला। आता आपण पाहणार आहोत संख्यांचे विभाजक म्हणजेच अवयव व विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। आता विभाज्य म्हणजे काय, विभाज्य कोणाला म्हणायचं आणि विभाजक कोणाला म्हणायचं हे माहित असणं आवश्यक आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही भागाकार करता त्यावेळेस पहा, एक भागाकार घेऊ आपण 5 आणि भागाकारामध्ये आहे 75। मग ज्यावेळेस 5 ना आपल्याला 75 ला भागायचे त्यावेळेस 5 एक 5, 5 दुनी 10, 7 पेक्षा मोठं होतं म्हणून पाठीमागची संख्या घेतली आणि यामधून आपण वजा केलं। जर 7 मधून 5 वजा केले तर 2 उरले। मग वरून घेतला 5, 25 झाले, 5 5 25 म्हणजे बाकी आली 0। आता यामध्ये आपण यास भाज्य, भाजक आणि भागाकार आणि उरलेली जी संख्या असते ती बाकी असे म्हणतो। हे आपण अभ्यासलंय। भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी हे आपण अभ्यासलंय। त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट व्हायला हवी की एखाद्या संख्येने जर एखाद्या संख्येला भागला असता बाकी 0 उरते। बाकी 0 उरते म्हणजे काय, त्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो। निशेष भाग जातो। आता हा निशेष शब्द आपल्याला वारंवार येणार आहे, त्यामुळे निशेष म्हणजे काय पहा, निशेष नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी, जे उरलेलं, म्हणजे या ठिकाणी काहीही उरलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच काय, निशेष भाग जाणे, म्हणजे 5 ने 75 ला निशेष भाग गेला म्हणजे खाली काही उरलेलं आहे का, बाकी काही नाही, म्हणजे 5 ने 75 ला निशेष भाग गेला असं आपण म्हणतो। चला तर आता हे विभाजक, विभाज्य आणि विभाजिततेच्या कसोट्या पाहण्या अगोदर त्यांच्या काही संकल्पना आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हा घटक अभ्यासत असताना व्यवस्थित समजावा यासाठी काही गोष्टी आपण लक्षातच ठेवायला हव्यात। पहा, त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी 0 उरते। पहा, भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी 0 उरते तेव्हा त्या भाज्याला विभाज्य, तेव्हा त्या भाज्याला, हा जो भाज्य आहे याला काय म्हणतात, विभाज्य, आणि त्या भाज्याला विभाजक आणि भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात। याच भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात। पहा, पहिले सुरुवातीची गोष्ट पहा की जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी 0 उरते। आता ज्या ठिकाणी बाकी 0 उरते म्हणजेच काय की जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर निशेष भाग जातो। बाकी 0 उरते म्हणजे काय, निशेष भाग जातो, तेव्हा त्या भाजकाला विभाज्य, त्या भाज्याला विभाज्य, म्हणजे जो भाज्य असतो याला काय म्हणायचं आपण, विभाज्य, आणि भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात। समजलं? ह्या दोन गोष्टी आपल्याला माहित असणं। जेव्हा या संख्येनं जर या संख्येला भागलं त्यावेळेस बाकी 0 उरते तेव्हा यास विभाज्य असे म्हणतात। म्हणजे भाज्याला काय म्हटलं जातं, विभाज्य, आणि भाजकाला काय म्हटलं जातं, विभाजक किंवा अवयव। पण केव्हा, जेव्हा बाकी 0 उरते तेव्हा। आता पहा, त्यानंतर आहे ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो। सुरुवातीलाच सांगितले निशेष, याबद्दल आपण सुरुवातीलाच स्पष्ट करून घेतले निशेष म्हणजे काय। जेव्हा ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात। पहा, आता एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येला काही संख्यांनी जर भाग गेला, समजा या ठिकाणी आपण उदाहरणामध्ये घेतलं 18। आता या 18 ही आपल्याला संख्या दिली आहे आणि या दिलेल्या संख्येला या संख्यांनी भाग जातो।
निशेष भाग जातो. म्हणजे 1 2 3 6 9 18 जर आपण 18ला भागलं तर बाकी शून्य उरते. पहा भागाकार करून पहा. जर 18ला जर आपण 1 न भागलं, 1 18 18, वजाबाकी केली शून्य, भाग गेला. त्यानंतर आपण 2 ने भागलो, 18 भागाकारामध्ये 2, 92 18, बाकी काही उरत आहे का? काहीच नाही. किंवा असंही करू शकतो, 18 92 18, बाकी उरली शून्य. म्हणजे ज्यावेळेस निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते, त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. म्हणजे या संख्येला या सर्व संख्यांनी जर भागले असता बाकी किती उरते? शून्य. त्यावेळेस या संख्येचे हे काय झाले? विभाजक. हे झाले विभाजक. म्हणजे 18चे विभाजक 1 2 3 6 9 आणि 18 हे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता पहा दुसरी एखादी संख्या घ्या. दुसरी संख्या घ्या 15. 15ला 1 ने भाग जातो तर जातो, 3 ने जातो जातो, 4 ने नाही. म्हणजे 4 ही संख्या 15चा विभाजक आहे का? नाही. 2 ने भाग जातो का 15ला? जात नाही. म्हणजे 2 ही 15ची विभाजक संख्या नाही. त्यानंतर 5 ने भाग जातो आणि नंतर 15 ने भाग जातो. बरोबर. म्हणजे आपण 15ला निशेष भाग जाणाऱ्या संख्या काढल्या. म्हणजे या ज्या संख्या आलेल्या आहेत या संख्या 15चे काय आहेत? विभाजक. म्हणजे या विभाज्याच्या हे काय आहेत? विभाजक. विभाज्य. जर एखाद्या संख्येला भागलं आणि बाकी शून्य उरली तर भाज्याला काय म्हटलं जातं? विभाज्य. भाज्याला काय म्हटलं जातं? विभाज्य. आणि ज्या संख्येने भाग गेला निशेष त्या संख्यांना म्हणायचं विभाजक. म्हणजे या सर्व संख्यांनी 15ला भाग जातो म्हणजे 15चे विभाजक किती? म्हणजे 15चे विभाजक म्हणजे या सर्व संख्या. ठीक आहे. आता त्यानंतर पहा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. आता हे समजलं पाहिजे तुम्हाला. आता कुठलीही संख्या घ्या, कुठल्याही संख्येला जर आपण भागलं त्यावेळेस सर्वात लहान विभाजक 1. 1 ही अशी संख्या आहे या संख्येनं सर्व संख्यांना भाग जातो. कुठलीही संख्या असू द्या 1 ने भाग जातो आणि त्यानंतर तीच संख्या त्याच संख्येने सुद्धा त्या संख्येला भाग जातो. म्हणजेच जर आपण 18 जर उदाहरणामध्ये घेतलं तर 18 सर्वात लहान विभाजक कोणता? 1 असणार आहे. म्हणजे कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1. म्हणजे 1 ने 15लाही भाग जातो, 18ला जातो. कुठलीही संख्या घ्या त्या संख्येला भाग जातो. म्हणजे कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक काय? 1. त्यानंतर सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. म्हणजे सर्वात मोठा विभाजक 18. आता या ठिकाणी 18 या संख्येचे जर विभाजक काढला आणि त्याचे जर सर्वात लहान विभाजक म्हणला तर 1 आला. त्यानंतर 18चा सर्वात मोठा जर विभाजक आपल्याला विचारलं तर तीच संख्या म्हणजे कोणती? 18. जर समजा आपल्याला 17 दिलेले तर सर्वात मोठा विभाजक 17 असणार आहे. किंवा 125 जरी दिलं तर सर्वात मोठा विभाजक काय असणार आहे? 125. आणि 125चा सर्वात लहान विभाजक 1 असणार आहे कारण 1 न 125ला भाग जातो. त्याचबरोबर सर्वात लहान विभाजक 17चा 1 आणि सर्वात मोठा विभाजक 17. यापेक्षा मोठ्या संख्येने या संख्यांना भाग जात नाही. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही संख्येचा सर्वात लहान जर विभाजक आपल्याला विचारलं तर तो असणार आहे 1. आणि सर्वात मोठा जर विभाजक विचारलं तर जी संख्या विचारली आहे, ज्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक विचारलाय तीच संख्या त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता पहा पुढे. विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात. आता बघा काय म्हटलेलं आहे? विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात. विभाजकाच्या पटीतील. पहा हे आहे विभाज्य. काय आहे? 18 हे विभाज्य समजा. आणि हे जे विभाज्य आहे हे विभाजकाच्या पटीतील संख्या असतात. या काय असतात? विभाजकाच्या पटीतील संख्या. म्हणजे 1च्या पटीतील संख्ये 1ची 18वी पट म्हणजे काय? 18. 2ची 9वी पट म्हणजे काय? 18. बरोबर. म्हणजे याच्या पटीतील संख्या, पटीतील संख्याच म्हणजे काय? या संख्यांच्या पाड्यामध्ये 18 असणारे. म्हणजे विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील. पहा आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं होतं 15. आता 15 ही संख्या या संख्यांच्या पटीतील आहे.
म्हणजे 5च्या पाड्यात 15, पटीतील संख्या म्हणजे त्या पाड्यातील संख्या. आता 5च्या पटीत येणाऱ्या संख्या कोणत्या? 5च्या पटीतली दुसरी संख्या असणार आहे 10, तिसरी असणार आहे 15, चौथी असणार आहे 20, म्हणजे हे 5च्या पटीतील संख्या झाल्या. 3च्या पटीतला जर विचार केला तर पहिली 3च्या पटीतली संख्या 3, त्यानंतर दुसरी 6, तिसरी 9, चौथी 12, अशा प्रकारे आपण पटीतील संख्या पाहू शकतो. त्यानंतर पहा या ठिकाणी या जे विभाजक आहेत, या विभाज्याचे हे जे विभाजक आहेत, हे विभाजक म्हणजे हे विभाजकाच्या पटीतील संख्या या विभाज्य संख्या असतात. म्हणजे यांच्या पटीतील संख्या विभाज्य संख्या असते, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पहा आता पुढे, कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असते. कोणताही विभाज्य असू द्या, त्या विभाज्याच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असते. पहा आता जर आपण 18चाच विचार करू, जर 18चा विचार केला तर यांच्या 18च्या विभाजकांची संख्या पहा 1 2 3 4 5 6, म्हणजे 18च्या पुढे याच्या विभाजकांची संख्या जाणार आहे का? नाही. 18च्या पुढे कोणत्या संख्येने 18ला भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे 18च्या पुढच्या कोणत्या संख्येच्या पटीमध्ये 18 येणार आहे का? पहा 19 घ्या, 19च्या पटीमध्ये 18 येतं का? 20च्या पटीमध्ये 18 येतं का? तर ते येत नाही. म्हणजे जर एखादा विभाज्य दिला तर त्याच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असणार आहे. याच्यापेक्षा जास्त विभाजक आपण काढूच शकत नाही, कारण त्यांच्या पटीतील संख्या ही येणारच नाही. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं की एखादी संख्या जर दिली असेल तर तिचा सर्वात लहान विभाजक हा 1 असणार आहे आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असणार आहे, हे आपण लक्षात ठेवायला. आता त्यानंतर आपण पाहू शकतो की सहमूळ संख्यांना 1 हा सामायिक विभाज्य असतो. समूळ संख्या पाहिल्या आपण, संख्याज्ञानमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्या सहमूळ संख्या काढा. सहमूळ संख्या म्हणजे काय? जर त्या दिलेल्या दोन संख्यांचा सामायिक अवयव हा 1 आला पाहिजे. सामायिक अवयव हा 1 आला पाहिजे, या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. संख्याज्ञानामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर क्रमागत संख्या, या क्रमागत संख्या, आता या क्रमागत संख्या म्हणजे कोणत्या? 3 आणि 4, 8 आणि 9, 15 आणि 16 या संख्यांचा अवयव 1च असतो. म्हणजे या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. हे आपण संख्याज्ञानामध्ये पाहिले. तरी पण माहीत असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सहमूळ संख्या लगतच्या जे दोन संख्या असणार आहेत, क्रमवार ज्या दोन संख्या असणार आहेत त्या एकमेकीच्या काय असणार आहेत? सहमूळ संख्या असणार आहेत. या काय? एकमेकींच्या सहमूळ संख्या असणार आहेत. आता हे झाले आपण संख्यांची विभाजक आणि विभाज्य याविषयीची माहिती पाहिली. आता आपण विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी माहिती पाहू. आता या कसोट्या माहित करण्यासाठी आपल्याला त्यांच्या नियमांचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच की जर आपल्याला विभाज्यतेच्या जर कसोट्या माहित झाल्या तर एखादी जर संख्या दिली तर त्या संख्येला लवकरात लवकर कोणत्या संख्येने भाग होईल किंवा कोणत्या संख्येने भाग जाणार नाही हे आपल्याला लवकरात लवकर लक्षात येईल. आणि यावरही काही प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून काही प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतात. त्यासाठी आपण विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा अभ्यासणं आवश्यक आहे. तर चला पाहू विभाज्यतेच्या कसोट्या. तर यामध्ये आपली पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. पहा 2ची कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. पहा जर एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 यापैकी जर एखादी अंक असेल, एकक स्थानी म्हणतोय, तुम्हाला स्थान तर सर्वांना माहित आहे, एकक, दशक, शतक, हजार. समजा एखादी संख्या दिले, या ठिकाणी हजारला एकक स्थान, हा दशक, हा शतक स्थान आणि हा हजार. याला पुढे 10,000, लक्ष, 10 लक्ष या प्रकारे. पण आपण पहा एकक स्थानचा जो अंक आहे, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी असेल तर त्या सर्व पूर्ण संख्येला, या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ही आपली 2ची कसोटी सांगते.
मग पहा आपल्याला काही संख्या दिली आहेत उदाहरणामध्ये पहा 16 ही संख्या दिलेली आहे. मग आता 16ला 2 ने भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी आपण 2च्या पाड्यामध्ये 6 येतं का, बे एक बे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 असं 16 पर्यंत म्हणून आपण ते चेक करण्यापेक्षा आपण सरळ सरळ जर पाहिलं तर दिलेली संख्या ही जी 16 आहे या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 यापैकी अंक आहे का, आहे. 6 अंक आहे म्हणजे या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. भाग घालून पाहू. 2 भागाकारामध्ये 16, 8चा भाग बसला, 2 8 16, बाकी आली 0. बाकी 0 म्हणजेच निशेष भाग. निशेष सांगितले, नि म्हणजे नाही, शेष म्हणजे बाकी, म्हणजे बाकी नसलेला. ज्या ठिकाणी बाकी 0 येते तेव्हा आपण म्हणतो की त्या संख्येला निशेष भाग गेला, म्हणजे 16ला 2 ने निशेष भाग गेला. त्यानंतर पहा या ठिकाणी पहा 98, या ठिकाणी 98ला भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी आपण 2चा पाडा 58 पर्यंत म्हणण्यापेक्षा जर आपण या ठिकाणी पाहिलं एकक स्थानी जर 2 4 6 8 आणि 0 यापैकी अंक आहे का ते पाहायचं. मग या ठिकाणी 8 हा अंक आहे. पहा यापैकी जर अंक असेल 2 4 6 8 आणि 0 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे 98ला 2 ने भाग जातो. चला सरळ सरळ भाग घ्या. 2 चौक 8, एक उरला इथं झाले 18 आणि 92 18 म्हणजे 2 ने भाग जातो. पहा आणखीन एक संख्या घ्या 124 आहे. या ठिकाणी एकक स्थानचा अंक 4 म्हणजे 2 4 6 8 यापैकी 4 हा अंक आहे, म्हणजे याही संख्येला 2 ने निशेष भाग जातो. पुढची संख्या पहा 0 0 एकक स्थानी 0, एकक स्थानचा अंक पाहायचा 2च्या कसोटीने, म्हणजे 2 ने भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला एकक स्थानचा अंक पाहायचा आणि त्या ठिकाणी यापैकी एखादी अंक आहे का पाहायचा आणि मग ठरवायचं की आपल्याला लगेच कळलं की या ठिकाणी 2 ने निशेष भाग जाईल. 0 आहे अंक, निशेष भाग जाईल. त्यानंतर 2 आहे, निशेष भाग जाईल. समजा आपण ही जर 132 ही संख्या घेतली आणि या संख्येला 2 ने निशेष भाग जातो का नाही असं म्हणल्यानंतर आपण एकक स्थानचा अंक पाहिला, एकक स्थानचा अंक आहे 2, निशेष भाग जातो. आता यामध्ये तुम्ही इथं कोणतीही संख्या वाढवा, कितीही मोठी संख्या वाढवा, कुठलीही संख्या वाढवा, त्यावेळेस आपल्याला लक्षात फक्त एवढं ठेवलं पाहिजे की एकक स्थानचा अंक आपण लक्षात ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल कितीही मोठी जर संख्या दिली आणि या संख्येला जर विचारलं 2 ने निशेष भाग जातो का, त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आणि एकक स्थानचा अंक जर 0 2 4 6 8 यापैकी असेल तर या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो, कुठलीही संख्या असू द्या. किंवा आणखीन एक तुम्हाला सोपं सांगतो की जर एखादी सम संख्या असेल, कुठलीही सम संख्या असू द्या, त्या सम संख्येला 2 ने निशेष भाग जातो. सम संख्या 2 4 6 8 12 10 12 14 या सम संख्या, या सर्व संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 किंवा एखादी जर संख्या सम असेल, कितीही मोठी असू द्या, जर ती संख्या सम असेल तर त्या सम संख्येला 2 ने निशेष भाग जातो. पहा आता पुढील कसोटी आपली 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते पहा, ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेस 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. पहा 3ची कसोटी काय सांगते, एखादी संख्या दिली आहे आणि त्या संख्येतील जे अंक आहेत त्या अंकांची जर आपण बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे बाकी 0 होते. पहा मग या ठिकाणी काय उदाहरणं दिलेली आहेत. 34,512. आता हे जे 34,512 आहे या संख्येला जर 3 ने निशेष भाग जातो का किंवा 3 ने भाग जातो का असं जर आपल्याला विचारलं तर सर्वप्रथम आपल्याला सांगितलंय की ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस जर 3 ने भाग गेला, म्हणजे यांच्या अंकांची बेरीज करा. 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 1 अधिक 2. पहा यांची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13 आणि 2 15. आणि ही जी बेरीज आली, जर या बेरजेला जर 3 ने भाग गेला, ही बेरीज आहे 15 आली बेरीज आणि या बेरजेला 3 ने भाग जातो का पहा. 3 5 15 आणि बाकी आली 0. म्हणजे जर बेरजेला 3 ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येस 3 ने भाग जातो. कुठलीही संख्या असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, त्या संख्येला जर
सम असू द्या विषम असू द्या त्या संख्येच्या अंकातील बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 3 ने निशेष भाग जातो. पहा पुढील उदाहरणे. यांची बेरीज करायची म्हणजे 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 6 अंकांची बेरीज म्हटले म्हणजे सर्व अंकांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 6 18. या 18ला 3 ने निशेष भाग जातो का पहा. 3 संग 18 बाकी काही उरत नाही म्हणजे या संपूर्ण संख्येस 3 ने निशेष भाग जातो. पहा पुढील एक उदाहरण आहे. यामध्ये यांच्या अंकांची बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24. पहा 24ला भाग जातो का. 3 ने 24ला भाग जातो कारण 3च्या पाड्यामध्ये 24 आहे. या संख्येतील अंकाच्या बेरजेत जर 3 ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. पहा 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12ला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येस 3 ने निशेष भाग जातो. त्याचबरोबर पुढील उदाहरण पहा. 9 आणि 0 9, 9 7 16, 16 आणि 2 18 म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. पहा 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी आपण पाहिली. आता पाहूया 4 ची कसोटी. पहा 4 ची कसोटी आपणास काय सांगते. ज्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने निशेष भाग जातो. पहा सुरुवातीला आता हे समजून घ्या. पहा काय म्हटलेलं आहे. ज्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी ज्या संख्येतील एक संख्या घ्या ही संख्या आहे आपली आणि या संख्येतील दशक व एकक म्हणजे फक्त 92 स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस म्हणजे दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या आहे 92. या संख्येस जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय म्हणले दशक आणि एकक स्थानचा जो मिळून अंक तयार होणार आहे एखादी संख्येमधला दशक आणि एकक स्थानचा जो अंक तयार होणार आहे या अंकास दशक आणि एकक स्थानची जी संख्या तयार होणारी आहे दशक आणि एकक स्थानची जी संख्या तयार होणारी आहे या संख्येस जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 4 ने भाग जातो. पहा दशक आणि एकक स्थानचा अंक आहे 92. मग पाहावं लागल 92 ला जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जातो. मग पहा 4 दोन्ही 8 वजाबाकी केली उरला 1 वरून घेतला 2 12 झाले 4 त्रिक 12 बाकी उरली 0. म्हणजे या एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने जर भाग गेला तर त्या संख्येस पूर्ण संख्येस 4 ने निशेष भाग जातो. पहा या ठिकाणी आता ही जी संख्या आहे या संख्यामध्ये दशक आणि एकक स्थानचे अंक आहेत 3 आणि 2 म्हणजे या दोघांनी मिळून झालेली संख्या आहे 32. जर या 32ला जर 4 ने भाग झाला आपल्याला म्हटले दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस मग दशक आणि एकक स्थानची अंक यांनी तयार होणारी संख्या आणि या जर 32ला 4 ने भाग गेला. पहा 4 ने भाग जातो का. जर याला भाग गेला 4 ने तर या पूर्ण संख्येस 4 ने निशेष भाग जातो. मग पहा 4 8 32 वजाबाकी केली बाकी उरली 0 म्हणजे निशेष भाग गेला बाकी काही नाही उरली म्हणजे या पूर्ण संख्येस सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. पहा इथं दशक आणि एकक स्थानचा अंक आहे 6 आणि 4 आणि यांनी मिळून होणारी संख्या आहे 64. या दोघांनी मिळून होणारी संख्या आहे 64. जर या 64ला जर 4 ने जर भाग गेला तर या पूर्ण संख्येस 4 ने निशेष भाग जातो. मग पहा 4 ने भाग गेला 4 1 4 वजाबाकी आली 4 1 4 वजाबाकी आली 2 वरून घेतला 4 24 झालं 4 सख 24 बाकी उरली 0 बाकी 0 उरली म्हणजे 4 ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. आता समजा 16 आता या ठिकाणी एकक आणि दशक आणि एकक स्थानचा मिळून अंक आहे 16. या 16ला 4 ने भाग जातो. मग पुढे इथं कितीही संख्या वाढवा कितीही अंक वाढवा कितीही जरी अंक वाढवले
तर या संपूर्ण संख्येस 4ने निशेष भाग जातो. हे आपली 4ची कसोटी सांगते. 4च्या कसोटीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की जर दशक आणि एकक स्थानचा जे अंक आहेत त्या अंकांनी मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येस जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 4ने निशेष भाग जातो. पण आता पुढची कसोटी आहे 5ची कसोटी. ती काय सांगते पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0, लक्षात ठेवायचे 5 किंवा 0 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येस 5ने निशेष भाग जातो. म्हटले की एकक स्थानी 5 किंवा 0 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येस 5ने निशेष भाग जातो. पहा मग या ठिकाणी पहा, एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. मग आपल्याला सांगितलेले आहे 5 किंवा 0. या ठिकाणी 0 आहे म्हणून 5ने या संख्येला निशेष भाग जातो. ही संख्या घ्या, या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे म्हणून या संख्येला सुद्धा 5ने निशेष भाग जातो. किंवा ही संख्या घ्या, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, या संख्येत सुद्धा 5ने निशेष भाग जातो. त्याचबरोबर पुढची संख्या घ्या, हिच्या एकक स्थानी 5 अंक आहे म्हणून या संख्येला सुद्धा 5ने निशेष भाग जातो. पहा, पुढची एखादी जर संख्या घेतली 125 तर या ठिकाणी 5 हा एकक स्थानचा अंक आहे म्हणजे या पूर्ण संख्येस 5ने निशेष भाग जातो. कुठलीही संख्या घ्या, त्या संख्येच्या जर एकक स्थानी 5, 0 या दोघांपैकी एखादा अंक जर असेल तर त्या पूर्ण संख्येस 5ने निशेष भाग जातो. आता समजा उदाहरणामध्ये एक 100 घेतला आपण, या 100च्या एकक स्थानी काय आहे? 0, म्हणजे या संख्येला निश्चित 5ने भाग जाणार. चला भाग घालून पाहू. 5 1 5, 5 2 10, वजाबाकी आली 0, वरून घेतला 0, 0ला भाग जाते म्हणून इथे दिला 0. 5 0, 5 0 0, वजाबाकी केली, उत्तर आलं 0, म्हणजे बाकी काय उरली? 0. म्हणजे 5ने 100ला निशेष भाग गेला. म्हणजे एकक स्थानी जर 5 किंवा 0 दोघांपैकी एखादी अंक असले तर डोळे झाकून त्या संख्येस 5ने निशेष भाग जातो असं आपण म्हणू शकतो. आता पाहूया पुढील कसोट्या. पहा, 6ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. पहा, आता 6ची कसोटी सांगते आपल्याला की एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येला जर 2 किंवा 3ने जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 6ने निशेष भाग जातो. मग पहा, उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली आहे एक संख्या आणि या संख्येमध्ये आपल्याला 6ची कसोटी पाहत असताना सुरुवातीला 2 किंवा 3ने जर भाग गेला तर 6ने भाग जाणार आहे. मग पहा, सुरुवातीला 2ने भाग जातो का? मग 2ची कसोटी सांगत होती आपल्याला जर संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. मग या ठिकाणी एकक स्थानी 2 हा अंक आहे म्हणून या संख्येला 2ने निशेष भाग जातो. मग आता पाहावं लागेल की आता या संख्येला 3ने भाग जातो का? मग 3ची कसोटी सांगते की संख्येतील अंकाची जर आपण बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 3ने निशेष भाग जातो. मग पाहावं लागेल 3ने भाग जाईल का? मग यांची बेरीज करा. 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 9 7 16, 16 आणि 8 24. यांची बेरीज झाली 24. मग 24ला 3ने भाग जातो म्हणजे 3 8 24, वजाबाकी केली 0, म्हणजे या संख्येला 6ने निशेष भाग जातो. आपण काय पाहिलं, 6ची कसोटी जर ज्या संख्येला 2 किंवा 3ने जर निशेष भाग जात असेल, 2ने निशेष भाग जातो कारण एकक स्थानी 2 आहे, 3ने सुद्धा निशेष भाग जातो कारण 3ची कसोटी सांगते संख्येतील अंकाची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे 2ने आणि 3ने या संख्येला भाग जातो म्हणजेच या संख्येला 6ने सुद्धा निशेष भाग जातो. आता 6ची कसोटी पाहत असताना आणखीन एक आपल्याला असं म्हणता येईल की जर एखादी संख्या दिलेली आहे पण ती समसंख्या अशी समसंख्या की ज्या समसंख्येला जर 3ने निशेष भाग गेला. पहा, मी काय म्हणतोय, जर एखादी समसंख्या दिलेली आहे आणि त्या समसंख्येला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 6ने निशेष भाग जातो. 2ने आणि 3ने भाग जर गेला तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. परंतु आणखीन एक तुम्हाला एक माहित असावं म्हणून सांगतोय की जर एखाद्या समसंख्येला जर 3ने भाग गेला तर त्या सर्व संख्येस 6ने निशेष भाग जातो. पहा, पुढे आहे ही एक समसंख्या आहे का? ही समसंख्या आहे. मग या समसंख्येला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येस निशेष भाग जाणार आहे 6ने. पहा, मग 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 8
21, 21 आणि 6 27. पहा मग या 27ला 3 ने भाग जातो, 3 9 27, म्हणजे या पूर्ण संख्येस 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा, 2 ने किंवा 3 ने जर भाग गेला तर त्या संख्येस 6 ने भाग जातोच. त्याचबरोबर एखादी समसंख्या शोधा. अशी समसंख्या आपल्याला अशी पाहिजे की ज्या संख्येला जर 3 ने निशेष भाग गेला, ज्या समसंख्येला जर 3 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. ही झाली आपली 6ची कसोटी. आता पाहूया 7ची कसोटी. 7ची कसोटी अशी थोडीशी अवघड आहे, पण तरी पण आपण पाहूया. जर आपल्याला एखादा क्रमवार अंक 6 वेळा दिला, एखादा क्रमवार अंक एक असो, 1 2 3 4 5 6, मग हा जो क्रमवार अंक दिलाय तर या क्रमवार दिलेल्या अंकाला सुद्धा 7 ने निशेष भाग जातो. पहा आपण 7 ने या क्रमवार 6 अंक दिलेले आहेत. एक हा अंक 6 वेळा घेतलाय, मग या 6 वेळा घेतलेल्या एकला 7 ने भाग जातो का पाहूया. कारण आपल्याला तर सांगितलेलं आहे की 7 क्रमवार जे 6 संख्या आहेत त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. पहा मग 7 1 7, 7 2 14 मोठं होईल म्हणून लहान संख्या घेतली, मग यांना जर आपण भाग दिला तर आपल्याला उरणार आहे 4. मग वरून घेतला 1 घेतलं, नंतर भाग घातला, 7 सख 42 मोठं होईल म्हणून 7 5 35. वजाबाकी केली, वजाबाकी इकडला हातच्या इथं गेला, 1 मधून 5 जाते म्हणजे इकडला हातच्या इथं गेला, इथं झाले किती 11, 11 मधून 5 गेले उरले 6, 3 3 गेले 0. मग परत आणखीन हा 1 खाली घेतला, इथं झाले 61. 7 9 63 भाग घालायचे आपल्याला, 7 9 63 मोठं होईल 61 पेक्षा म्हणून 7 8 56. परत वजाबाकी करा. आता 11तून 5 काढा, 11तून 6 काढायचे आपल्याला, कारण इथं 1 मधून 6 जात नाही म्हणून इकडला हातच्या इथं घेतला, इथे झाले 11. 11 मधून जर आपण 6 काढले तर आपल्याकडे उरतील 5 आणि इथं राहिले 5, 5 मधून 5 गेले 0. परत हा अंक खाली घ्या, इथं झाले 51. मग 7 7 49. मग 49 यांची जर वजाबाकी केली, 11 मधून 9 गेले, 11 मधून जर 9 गेले तर आपल्याला उरले 2 आणि इकडलाच्या इथं गेलता, इतर आले 4, 4 4 मधून गेले 0. 4 मधून 4 गेले 0. मग परत वरून 1 घेतला, इथं झाले 21 म्हणजे 7 3 21. 21ला जर आपण भाग गेला, 21 मधून 21 गेले उरले किती 0. म्हणजे या पूर्ण संख्येस 7 ने निशेष भाग गेला, 7 ने निशेष भाग गेला. म्हणजे ज्या क्रमवार संख्येत कोणतेही असो, 2 2 2 2 2 2 6 वेळेस जरी घेतलं तर या संख्येत सुद्धा 7 ने निशेष भाग जातो. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जर एखादी संख्या जर क्रमवार 7 वेळेस जर आली, म्हणजे एखादी संख्या 7 वेळेस 6 वेळेस जर आपण ती संख्या क्रमवार लिहिली तर त्या पूर्ण संख्येला 7 ने निशेष भाग जातो. त्यानंतर पहा आणखीन एक, जर आपल्याला एक संख्या दिलेली आहे 3745. आता ही 4 अंकी संख्या आहे आणि या संख्येला आपल्याला 7 ने भाग घालायचा आहे. मग ही तर संख्या काय क्रमवार आलेली नाही, एक संख्या क्रमवार 6 वेळेस आलेली आहे का नाही, आणि जी संख्या 6 वेळेस आली तिला 7 ने भाग जातो. त्याचबरोबर जी संख्या जर एखादी संख्या जर 12 वेळेस आली, एखादी संख्या क्रमवार 6 वेळेस आली तर भाग जातो 7 ने, पण तीच संख्या जर 12 वेळेस आली तर त्या संख्येत सुद्धा 7 ने निशेष भाग जातो. आता पहा ही संख्या दिलेली आहे आणि ही संख्या तर क्रमवार नाही, मग या संख्येस कसं भाग घालायचं. पहा दिलेले जे एकक दशक शतक स्थानचा अंक आहे, या एकक दशक शतक स्थानच्या अंकामधून आधी 3 वजा करायचे, म्हणजे इकडला अंक वजा करायचा. ठीक आहे, वजा केल्यानंतर वजाबाकी किती येणार आहे आपल्याला 4 7. मग आलेल्या वजाबाकीला जर 7 ने भाग जात असेल, जर आलेल्या वजाबाकीला 7 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 7 ने निशेष भाग जातो, या पूर्ण संख्येत. मग पहा वजाबाकी आली 742 आणि 7 ने भाग झाला, 7 1 7, 7 ने 4 ला भाग जात नाही 0, 7 सख 42 म्हणजे या पूर्ण संख्येत सुद्धा 7 ने निशेष भाग गेला. आता हे थोडंसं समजायला अवघड आहे, पण तुम्ही जर प्रयत्न केला तर हे सुद्धा तुम्हाला जमून जाईल. पहा आणखीन एक उदाहरण घेऊ, 5964. ठीक आहे, आता या 5964 ला 7 ने भाग जातो का नाही हे आपल्याला पाहायचंय. त्यामध्ये एकक दशक शतक स्थानचे अंक, त्यामधून हा अंक वजा करा. आता या ठिकाणी कितीही अंक असो, 2 4 पुढे कितीही अंक असो, जर त्याचे जर भाग केले तर या दोघांची वजाबाकी करायची, या दोघांची आणि याची आणि याची वजाबाकी करायची. म्हणजे या ज्या दोन संख्या पडणार आहेत यांची वजाबाकी करायची आहे. जी संख्या मोठी असेल त्या संख्येतून
लहान संख्या वजा करायची. समजा ही जर संख्या मोठी असेल तर ह्या संख्येतून ही संख्या वजा करा, किंवा ही संख्या मोठी असेल तर ह्या संख्येतून ही संख्या वजा करा. आणि आलेल्या वजाबाकीला जर 7ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येत 7ने सुद्धा निशेष भाग जातो. मग आपल्याला दिलेली संख्या कोणती होती? 5964. मग एकक दशक शतक स्थानचे अंक घ्या, त्यामधून 5 हा अंक वजा करा, म्हणजे 14 मधून 5 गेले, उरले 9, इतर राहिले 5 आणि 9. मग आपली वजाबाकी तर आली 959. आणि या 959ला जर 7ने भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 7ने निशेष भाग जातो. मग ह्याला 7 एक 7, उरले 2, झाले 25, 7 त्रिक 21, उरले किती? 4, झाले 49, 7 7 49, म्हणजे या संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग जातो. आता हे 4 अंकी संख्या पहिल्या, जर समजा तुम्हाला 3 अंकी संख्या दिली, जसं की 385. आता 385 संख्या दिली. आता हे गणित कसं, आता या संख्येला जर 7ने भाग जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही एकक स्थानची जी दिलेली संख्या आहे, या एकक स्थानच्या संख्येला 2 न गुणायचं, म्हणजे 5 दुनी 10 आणि आलेल्या संख्येतून वजा करायचं. मग वजा करा. 8ला 8, 3 मधून 2 गेले, 3 मधून 1 गेला, 2 राहिला. म्हणजे आलेल्या वजाबाकीला जर 7ने भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 7ने निशेष भाग जातो, म्हणजे 7 चोक 28, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग गेला. आणखीन एक उदाहरण पाहू. 665. आता काय करायचे तुम्हाला? एकक स्थानचा जो अंक आहे त्याची दुप्पट करायची, म्हणजे एकक स्थानचा अंक 5 आणि त्याची दुप्पट केली, आणि हे जी दुप्पट झाली 10, आणि ह्या 10ला या दशक आणि शतक स्थानच्या अंकातून वजा करायचे. राहिले 6ला 6, यांची वजाबाकी 6 मधून 1 गेलं, उरले 5, म्हणजे झाले 56. आणि या आलेल्या वजाबाकीला जर 7ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येत 7ने निशेष भाग जातो. पहा, 56ला जर 7ने भाग गेला म्हणजे 7 8 56, म्हणजे या वजाबाकीला 7ने भाग गेला, म्हणजे या पूर्ण संख्येत सुद्धा 7ने निशेष भाग जातो. आता ठीक आहे, हे जर तुमच्या लक्षात राहिलं ठीक, नसेल तर तुम्ही डायरेक्ट संख्येला 7ने भाग आला, ते सुद्धा तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. आता पाहूया 8ची कसोटी. आता 8ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येतील शतक दशक एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येत जर 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 8ने निशेष भाग जातो. आता हे व्यवस्थित सुरुवातीला तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. त्यामध्ये पहा, ज्या संख्येतील शतक दशक आणि एकक या स्थानच्या अंकांनी मिळून जी संख्या तयार होणारी आहे त्या संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 8ने निशेष भाग जातो. पहा, उदाहरणामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे शतक, इथे एकक दशक शतक, म्हणजे आपल्याला काय पाहिजे? फक्त शतक दशक आणि एकक स्थानचे अंक. म्हणजे शतक स्थानचा अंक आहे 4, दशक स्थानचा आहे 2 आणि एकक स्थानचा आहे 4. म्हणजे या स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस, म्हणजे या स्थानच्या अंक घेतले आपण आणि यांनी तयार होणारी संख्या आहे 424. मग या स्थानांनी तयार होणाऱ्या संख्येस जर 8ने निशेष भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येस 8ने निशेष भाग जातो. मग पहा, आता 8 पंच 40, उरले किती? वजाबाकी केली, उरले 2, वरून घेतला 4, 24 झाले. 8 त्रिक 24, वजाबाकी केली, वजाबाकी आली 0, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने निशेष भाग जातो. म्हणजे या दिलेल्या शतक दशक एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग गेला. निशेष म्हणजे समजते तुम्हाला आता. निशेष भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येत सुद्धा 8ने निशेष भाग जातो. फक्त लक्षात एवढं ठेवायचे की जर एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या शतक दशक एकक स्थानांनी मिळून जी तयार होणारी संख्या आहे त्या संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येस 8ने निशेष भाग जातो. किंवा आता पुढे पहा, जर एखाद्या संख्येच्या शतक दशक एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येत सुद्धा 8ने निशेष भाग जातो. पहा, शतक दशक एकक स्थानी जर 3 0 असतील तर त्या संख्येत सुद्धा 8ने निशेष भाग जातो. 4चं पण थोडंसं सांगायचं राहून गेलं. जर 4च्या कसोटीमध्ये पाहिलं, दशक आणि एकक स्थानी जर 0 असेल, एखाद्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी जर अंक असेल तर त्या संख्येत सुद्धा 4ने भाग जातो. तसंच शतक दशक एकक स्थानी जर 0 असेल तर त्या पूर्ण संख्येत सुद्धा 8ने निशेष भाग जातो.
आता पहा 9ची कसोटी. 9ची कसोटी काय सांगते आपल्याला, ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 9ने निशेष भाग जातो. 3च्या कसोटी सारखंच आहे. पहा, ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस जर आपण या सर्व अंकांची बेरीज गेली म्हणजे 5 + 4 + 3 + 2 + 4 यांची जर बेरीज केली आणि या बेरजेला जर 9ने भाग गेला तर या पूर्ण संख्येत सुद्धा 9ने निशेष भाग जातो. पहा मग बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18. मग 18ला जर 9ने निशेष भाग गेला म्हणजे बाकी 0 उरली म्हणजे 9ने भाग आला. 9 दोन्ही 18 वजाबाकी केली बाकी आली 0 म्हणजे या बेरजेला 9ने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येत सुद्धा 9ने निशेष भाग जातो. आता एखादी संख्या जर घेतली आपण 21, या 21ला 3ने भाग जातो पण 9ने भाग जाईल का, नाही. म्हणजे ज्या संख्यांना 3ने निशेष भाग जातो त्या सर्वच संख्यांना 9ने भाग जाईल का, नाही. पण ज्या संख्येला 9ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 9ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्येला 3ने निशेष भाग जातोच. म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने निशेष भाग जातो. पण इथं आपण 21 ही संख्या घेतली, 21ला 9ने भाग जाईल का, नाही. कारण कसोटी अशी सांगते आपल्याला की जर बेरजेला जर 9ने भाग गेला तरच भाग जाणार आहे त्या पूर्ण संख्येस. यांची जर बेरीज केली तर 3 येणार आहे. मग या 3ला 9ने भाग जाईल का, नाही. पण या 3ला 3ने निशेष भाग जाईल. कुठलीही जर संख्या आपण पाहिली 3च्या पटीत 9च्या संख्या येणार आहेत पण 9च्या पटीमध्ये नाही, 3च्या पटीमध्ये 9च्या संख्या येतील पण 9च्या पटीमध्ये 3च्या संख्या येणार नाही. पहा आता पुढे एक उदाहरण पाहू. दिलेली संख्या आहे आणि या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जातो. पहा बेरीज करा. 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18, 18 आणि 9 27 म्हणजे 9 ने निशेष भाग जातो. 9 त्रिक 27 बाकी 0 होते म्हणजे या पूर्ण संख्येत सुद्धा 9ने निशेष भाग जातो. या पण संख्येची बेरीज करून पहा आणि या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येत सुद्धा 9ने निशेष भाग जातो. चला तर पाहूया 10ची कसोटी काय म्हणते. आता पहा 10च्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येस 10ने निशेष भाग जातो. एकदम सोपी आहे, काही अवघड नाही. समजा एखादी संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 हा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येस 10ने निशेष भाग जातो. पण एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येस भाग जाणार नाही. 0 व्यतिरिक्त कुठलीही जर संख्या घेतली तर त्या संख्येस 10ने निशेष भाग जाणार नाही. पण जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर या पूर्ण संख्येस 10ने निशेष भाग जातो. म्हणजे 100च्या पाड्यात 10, 10 10 100 म्हणजे निशेष भाग गेला. कुठलीही संख्या घ्या 4 5 3 2 8 7 6 आणि शेवटी जर 0 दिलात तर त्या संख्येस 10ने निशेष भाग जातोच. कितीही संख्या वाढवा आणि शेवटी जर 0 असेल तर त्या संख्येस 10ने निशेष भाग जातो. आता पहा 11ची कसोटी काय सांगते. आता पहा दिलेल्या संख्येतील एकाड एक म्हणजे सम व विषम स्थानावरील बरं का एकाड एक येणाऱ्या सर्व अंकांची जर बेरीज केली आणि त्यांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. आता एकाड एक येणाऱ्या संख्या त्यांची बेरीज करायची आणि त्या एकाड एक येणाऱ्या सम आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज झाल्याने त्या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. पहा एक उदाहरण पहा. या ठिकाणी सुरुवातीला हे उदाहरण पाहू. 1331 यामध्ये एकाड एक येणार आहे म्हणजे सम आणि विषम स्थानच्या. आता ही विषम स्थानची संख्या आहे. विषम स्थानच्या संख्येतून विषम स्थानच्या संख्या यांची बेरीज करायची आहे. पुन्हा या ठिकाणी विषम स्थानच्या संख्या कोणत्या आहेत 1 आणि 3, 1 अधिक 3 यांची बेरीज करायची. आणि समस्थानच्या कोणते आहेत पहा. समस्थानचे म्हणजे दुसरा स्थान म्हणजे समस्थान 3 आणि 1, 3 अधिक 1 यांची बेरीज झाली 4, यांची पण बेरीज झाली 4. आणि ह्या आलेल्या बेरजेची वजाबाकी करायची म्हणजे 4 मधून 4 जर वजा केलं तर वजाबाकी येते 0. मग आपल्याला सांगितले सर्व अंकांची बेरीज करून वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत, एकतर वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येस 11ने निशेष भाग जातो. पण इथं वजाबाकी किती आली 0 म्हणून या संख्येस 11ने निशेष भाग जातो.
त्यानंतर पुढील उदाहरण पहा. आता या उदाहरणामध्ये पहा एकाडेक संख्या, सुरुवातीला आपण विषम स्थानच्या संख्या घेऊ, म्हणजे 5, 8, 4 आणि 1. पहा हे 1 स्थानचा म्हणजे विषम, हा 3 स्थानचा म्हणजे विषम स्थानचा अंक, त्यानंतर हा 5 स्थानचा विषम म्हणजे एकाडेक, हे सोडून 1. एकाडेक म्हणजे ही संख्या घेतली, ही सोडून ही, नंतर ही सोडून ही सोडून ही, म्हणजे एकाडेक संख्या घेतली आपण. घ्या संख्या आणि यांची बेरीज करायची, म्हणजे 5 अधिक 8 अधिक 4 अधिक 1. मग आता राहिलेल्या कोणत्या समस्थानच्या, म्हणजे 2, 4, 6 आणि 8. करा यांची बेरीज, 3 अधिक 2 अधिक 9 अधिक 4. म्हणजे एकाडेक संख्या घ्यायची, त्यांची बेरीज करायची, बरोबर. पुन्हा ते एकाडेक संख्या घ्यायची, त्यांची बेरीज केली. सम आणि विषम स्थानच्या एकाडेक संख्या, ही झाली विषम स्थानच्या एकाडेक संख्या आणि ह्या झाल्या समस्थानच्या एकाडेक संख्या, यांची बेरीज करा. म्हणजे 5 आणि 8 13, 13 आणि 4 17 आणि 1 18, त्यानंतर 3 आणि 2 5, 5 9 5 5 आणि 9 14, 14 आणि 4 18. मग ह्या आलेल्या बेरजीची काय करायची, वजाबाकी, म्हणजे 18 मधून 18 वजा करायचं. वजाबाकी जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून पुढची प्रक्रिया करायची. म्हणजे दोघांची वजाबाकी आली 0. जर ती संख्या 0 किंवा 11च्या पटीत म्हणली, ती संख्या 0च्या पटीत आली म्हणजे या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. किंवा दुसरी संख्या घ्या, ही दुसरी संख्या. मग आता या दुसऱ्या संख्येमध्ये काय करा, आता ही जी आपली दुसरी संख्या आहे, या दुसऱ्या संख्येमध्ये एकाडेक संख्या विषम स्थानच्या 3, 5, 2, 4 आणि 6 यांची बेरीज करा. म्हणजे 9 अधिक 9 अधिक 3 हे विषम स्थानचे अंक घेतले आपण. त्याच्यानंतर घ्या 9 अधिक 1 अधिक 0, म्हणजे 9 अधिक 1 अधिक 0. बघा मग यांची बेरीज येणार आहे किती, 9 आणि 9 18, 18 आणि 3 21, त्यानंतर आहे 9 आणि 1 10, 10 आणि 0 10, म्हणजे यांची आली 10. मग यांची वजाबाकी करा. आता यांची वजाबाकी 1 मधून 0 गेलं 1 राहिलं, 2 मधून 1 गेला 1 राहिलं, म्हणजे यांची बेरीज करून जी वजाबाकी आली ती 11 आली, म्हणजे 11च्या पटीत आली ना. मग या संख्येत सुद्धा 11ने निशेष भाग जातो. समजा इथली वजाबाकी जर 22 आली तरी सुद्धा त्या संख्येस 11ने निशेष भाग जातो. म्हणजे 11च्या पटीतील 22, 33, 44 अशा पटीत जर संख्या आल्या तर त्या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो किंवा 11ने भाग घालू शकतो. आता पहा पुढील कसोट्या पाहूया. पहा तर आपण आता पुढील कसोट्या पाहणार आहोत. त्यामध्ये आहे 12ची कसोटी, 14ची कसोटी, 15ची कसोटी, 18ची कसोटी, 36ची कसोटी आणि 72ची कसोटी. या कसोट्या आपण पाहणार आहोत. आता या कसोट्या पाहत असताना आपल्याला या 12ची कसोटी पहा, सुरुवातीला 12ची कसोटी पाहत असताना या 12ची अशी फोड करायची की त्यांचा सामायिक अवयव 1 आला पाहिजे. सामायिक अवयव 1. मग 12ची आपण फोड केली, 3 आणि 4, 4 त्रिक 12, दोघांचा गुणाकार 12 आला पाहिजे. आणि फोड अशी करायची, या दोघांचा सामायिक अवयव हा 1. म्हणजे ह्या संख्या ज्या आहेत ते सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, एक लगतच्या संख्या एकमेकीच्या समूळ. समूळ संख्याच म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव हा 1च आला पाहिजे. 1च्या व्यतिरिक्त जर अवयव आले तर त्या संख्येने आपण 12ची कसोटी तयार करू शकणार आहोत. समजा इथे जर आपण 6 गुणिले 2 जर घेतलो तर इथले सामायिक अवयव 2, म्हणजे यांचं सामायिक अवयव 1 तर असणारच आहे, 1 हा अंक असणारच आहे, त्याचबरोबर 2 हा सुद्धा अंक असणार आहे. म्हणजे सामायिक अवयव 2 आले तर आपण यांची कसोटी पाहू शकणार नाही. मग आता जर आपण यांचा सामायिक अवयव पाहिला, 3 ला 3 गुणिले 1 3, 3चे अवयव पडले, 4चे अवयव 1 गुणिले 2 गुणिले 1 आणि 4चे जर अवयव पाडले आणि 4. पहा या दोघांमध्ये हे 3चे अवयव 3 आणि 1ने भाग जातो, त्यानंतर 4 ला 1ने 2ने आणि 4ने भाग जातो. मग यामध्ये सामायिक हा 1च असणार आहे. सामायिक हा 1च. अशा प्रकारे आपल्याला त्यांची फोड करून घ्यायची आहे की त्या दोघांचा सामायिक अवयव 1 असला पाहिजे, 1 हा अंक असला पाहिजे, म्हणजेच त्या दोन संख्या समूळ संख्या असल्या पाहिजेत. मग पहा इथे आहे 3 आणि 4. जर एखाद्या संख्येला जर 3ने आणि 4ने भाग जात असेल, दिलेली एखादी संख्या आणि त्या संख्येला 3ने आणि 4ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 12ने सुद्धा निशेष भाग जातो. 12ने 7. पुन्हा पहा 14ची कसोटी काय सांगते, 14च्या कसोटीमध्ये ज्या संख्येस 7ने आणि 2ने भाग जातो. पहा इथं पण अवयव कसे पडलेत, सामायिक अवयव एकच येतो.
किंवा दोन मूळ संख्या घ्यायच्या. दोन मूळ संख्या हे एकमेकीच्या सहमूळ संख्या असतात, त्यांचा सामायिक अवयव एकच असणार आहे. मग पहा 14चे असे अवयव पडले 7 आणि 2. ज्या संख्येला 7 आणि 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 14 ने सुद्धा निशेष भाग जातो. त्या संख्येला 14 ने सुद्धा निशेष भाग जातो. 15ची कसोटी पहा, 15ची पण तीच आहे. 15चे असे अवयव पडा त्यांचा सामायिक अवयव एक आला पाहिजे. मग 15चे अवयव पाडले आपण 5 आणि 3, यांचा सामायिक अवयव एकच असणार आहे 3 आणि 5चा, कारण या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मग पहा, मग ज्या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, दोन संख्येने भाग गेला पाहिजे 3 आणि 5 ने, त्यावेळेस या 15ला सुद्धा, या 15 ने सुद्धा त्या संख्येला निशेष भाग जातो. म्हणजे ज्या संख्येस 3 आणि 5 ने भाग जाईल त्या संख्येस 15 ने सुद्धा निशेष भाग जातो. पहा 18ची कसोटी. आता 18ची कसोटी पहा, यामध्ये 9 आणि 2 यांचा सामायिक अवयव एकच आहे ना, म्हणजे या सहमूळ संख्येत. मग ज्या संख्येस 2 आणि 9 ने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येस 18 ने सुद्धा निशेष भाग जातो. मग 6 आणि 3 हे जर अवयव पाडले असते, यांचा अवयव 1 आला असता का? पहा 6 ला 1 ने, 2 ने, 3 ने भाग जातो आणि 6 या संख्येने सुद्धा जातो. त्यानंतर 3 ला 1 ने आणि 3 ने भाग जातो. मग यांचा सामायिक अवयव 1 आणि दुसरा आहे 3, म्हणजे यांचा सामायिक अवयव 1 येत आहे का? नाही. म्हणून आपण या दोघांचे गट पाडू शकत नाही. असे गट पाडायचे आपल्याला की त्यांचा सामायिक अवयव हा एकच आला पाहिजे. म्हणजे 18चे असे गट पाडले, त्यांचा सामायिक अवयव हा एकच आला पाहिजे 9 आणि 2. म्हणजे ज्या संख्येस 9 आणि 2 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येस 18 ने सुद्धा निश्चित भाग जातो. पहा पुढची आहे 36ची कसोटी. 36च्या कसोटीमध्ये पहा 4 आणि 9 यांचा सामायिक अवयव एकच आहे. ज्या संख्येस 4 ने आणि 9 ने निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येस 36 ने सुद्धा निशेष भाग जातो. आता समजा आपण याचे अवयव पाडले असते 12 आणि 3, बरोबर. मग त्यावेळेस 12चे अवयव जर आपण काढले तर 12 मध्ये 12ला 1 ने पण भाग जाणार आणि 3 ने पण, पुढे पण अवयव पडतात, पण महत्वाचे 1 आणि 3 घेतले आणि 3 ला सुद्धा 1 आणि 3 ने भाग जातो. म्हणजे यांचा सामायिक अवयव हा 1 झाला का? नाही. म्हणजे या संख्ये 36ची कसोटी पाहत असताना आपण 12 आणि 3च्या ऐवजी 4 आणि 9 हे अवयव पाडले, कारण की यांचा सामायिक अवयव 1 आहे. म्हणजे दिलेल्या संख्येला जर 4 ने आणि 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 36 ने सुद्धा निशेष भाग जातो. आणि 72ची कसोटी पहा, शेवटची कसोटी आहे. ज्या संख्येला 8 ने आणि 9 ने निशेष भाग जातो, 8 ने आणि 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येस 72 ने सुद्धा निशेष भाग जातो. पहा आता आपण कसोट्या पाहिल्या. आता यावर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचे स्वरूप, ते प्रश्न समजून घेणे आणि ते प्रश्न सोडवणे हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. मग ही जी उदाहरणे आहेत आपण पाहूया.